नमस्कार। तर तुमच्यासोबत आज मी रेसिपी शेअर करणार आहे। तर ती रेसिपी आधी खूप ठिकाणी बघितली असेल, पण मी नव्या पद्धतीने तुमच्यासोबत शेअर करते। सगळ्यांच्या पद्धती वेगळ्या असतात। तर चला बघूया लवकरात लवकर। आणि हो, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करायला विसरू नका। तर चला बघूया आजची रेसिपी काय आहे। नमस्कार, तर जयस पॉकेट रेसिपी ब्लॉगमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे। तर बघा, आज आपण बनवणार आहोत नागलीचे पापड। तर बऱ्याच ठिकाणी याला नाचणीसुद्धा म्हटली जाते। तर ही 1 किलो नागली घेतलेली आहे। तर अर्धा किलोचे 2 पॅकेट। तर तुम्ही बघू शकता ही अशा प्रकारे दिसते। तर अगदी मोहरीसारखी ही नागली दिसते। तर यामध्ये 2 कलर येतात, एकदम डार्क चॉकलेटी कलर आणि एक हलका चॉकलेटी कलर असा येतो। तर मी एकदम डार्क चॉकलेटी कलरची आणली होती। तर इथं हे आपल्याला धुवून घ्यायची आहे, म्हणजे यामध्ये जे काही घाण किंवा माती आणि याचे बोंडूस असतात छोटे छोटे बारीक, तर ते सुद्धा निघून जातात। तर ही आपल्याला नागली 3 ते 4 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची असते, जेणेकरून आपले पापड कचकचीत नाही होणार आणि छान होतात। बघा, तर कचरा किती निघत आहे यामध्ये। तर पहिलं हे पाणी धुवून झालेलं आहे। त्यानंतर परत यामध्ये पाणी घ्यायचं, परत तसंच तिला चोडत घ्यायचं आणि मस्त अशी धुवून घ्यायची। असं 3 ते 4 वेळेस तुम्ही करा, म्हणजे नागलीमध्ये जे पण घाण असेल ती सगळी निघून जाईल। अगदी काळपट पाणी निघत होतं बघा, दुसऱ्या पाण्यालाही इतकी घाण निघत होती यामधून। तर असं करता करता 3 पाण्याने हे धुवून घेतलं होतं। आता ही निथळ पाण्यामध्ये नागली आपल्याला घोळून घ्यायची आहे। तर आमच्याकडे घोळणं म्हणतात। तर घोळणं कसं, तर वरच्यावर ही नागली काढून घ्यायची आणि खाली यामध्ये खडे किंवा बारीक रेती असते, माती असते, काड्या असतात, ते राहून जातं। तर बघा, अशा प्रकारे आई आहे ती वरच्यावर ही नागली काढत आहे। त्यानंतर तिला पाणी थोडं काढून घोळून घेणार आहे। नंतर तुम्हाला शेवटी बघायलाच मिळेल की यामध्ये किती माती आणि किती खडे निघाले ते। तर तुमच्याकडे या पद्धतीला काय म्हणतात ते कमेंट करून मला नक्की सांगा। आणि लास्टमध्ये बघा किती खडे निघाले आहेत, एकदम बारीक बारीक। तर चला बघूया नेक्स्ट काय आहे। तर बघा, यामधलं पाणी काढून घेतलं, त्यानंतर परत हे पातेल्यामध्ये घातलेलं आहे नागली। त्यानंतर याला भिजू घालायची आहे आपल्याला सकाळपर्यंत। तर आपण 1.5 दिवस याला भिजू घालायची आहे, म्हणजे रात्री ते दुपारपर्यंत। तर अशी भिजवल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला याचं पाणी काढून घ्यायचं आहे। बघा अशा प्रकारे। तर फेस आलेला आहे, कारण गरमी खूप आहे त्यामुळे। तर एकच दिवस ही भिजू दिलेली आहे। रात्री भिजू घातली होती, तर दुपारचे आता 3 वाजले होते, दरम्यान 3 3:30 असे झाले होते। त्यानंतर याच्यातलं पाणी काढून घेतलं, हिला स्वच्छ धुवून घेतली 2 ते 3 पाण्याने। आणि यातलं पाणी काढून आपल्याला ही नेक्स्ट प्रोसेस करायची आहे। तर यामधलं पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे। यामध्ये जेवढं सुद्धा पाणी असेल ते 5 मिनिटासाठी चाळणी अशीच ठेवायची आपल्याला, जेणेकरून ही नागली जी आहे ती कोरडी होऊन जाईल। आणि याला आपल्याला एक सुती कपडा घ्यायचा आहे, जेणेकरून तुमच्याकडे ओढणी किंवा सुती कपडा, व्हाईट कपडा जे पण असेल, रुमाल घ्या, काही घ्या, त्यामध्ये हे नागली घालायची आहे। बघा अशा प्रकारे आपल्याला ही ठेवायची आहे। आईने इथं खाली टोपली घेतलेली आहे, तर टोपलीमध्ये ही नागली ठेवली। त्यानंतर आपल्याला हे बांधून घ्यायची आहे। तर तुम्ही अगदी हलक्या हातानेही या गोठडीला बांधू शकता, तुम्ही जसं पाहिजे तसं बांधू शकता। बघा अशा प्रकारे मस्त हलक्या हाताने हिला बांधून घ्यायची आहे। तर आता हे बांधल्यानंतर आपल्याला हे किती वेळ ठेवायचं, तर बघा आता वाजले असे 3:30 किंवा 4। तर ही बांधल्यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी दुपारी हे काढायचं आहे, म्हणजे करीब 3:30 किंवा 2 वाजता असं काढायचं आहे, म्हणजे एका दिवसानंतर। तर हे झाकून ठेवायचं असं घेमेलीखाली। आणि बघा एक चादरमध्ये सुद्धा घातलेली आहे आईने, एक चादरसुद्धा लपटली होती त्याला। आणि आता आपण हे खोलून बघणार आहोत की याला कोंब कसे आले आहेत। तर याला कोंब येणे खूप गरजेचे आहे, त्यामुळे पापड छान होतात। आणि जर कोंब नाही आले तर शक्यतो तुमचे पापड होत नाही। तर बघा अशा प्रकारे हे मस्त असे कोंब येण्याची मी प्रार्थना करत होते, आणि मनासारखंच माझ्या झालं होतं। तर अगदी छान असे कोंब आले होते। तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असे कोंब आले होते। आणि आम्ही राहतो जळगाव जिल्ह्यामध्ये, तर तिथं खूप ऊन तापतं। तर मला खूप म्हणजे टेन्शन आलं होतं की हे व्यवस्थित होतं किंवा नाही, कारण हे पापड केले जातात मार्च किंवा सुरुवातीच्या दिवसालाच हे पापड केले जातात। तर नागलीला असे छान कोंब आल्यानंतर आईने एक छानशी अशी भन्नाट अशी ट्रिक सांगितली, म्हणजे ट्रिक म्हणजे काय, ती पद्धतच आहे।
तर हिला आपल्याला सुकवायची आहे सावलीमध्ये, उन्हामध्ये घालू नये. तर उन्हात जर घातलं ना तर पापड चांगलं होत नाही किंवा चांगली त्याचं पीठ पडत नाही, म्हणून उन्हात नाही सुकवायचं. तर इथं आईने खाट टाकून चादर टाकली आहे त्यावरती आणि ही नागली सुकवली आहे. तर नागली 2 तासामध्ये सुकली. त्यानंतर पीठही करून आणलं. तर पीठ आपल्याला थोडंसं जाडसरच करून आणायचं आहे. पीठ झाल्यानंतर आपल्याला बघा अशी ओढणी बांधून घ्यायची आहे किंवा बारीक सुती कपडा ज्यातून पीठ खाली जाईल अशा प्रकारे बांधून घ्यायची आहे. त्यानंतर हे पीठ असं हाताने गाळून घ्यायचं आहे. डिटेलमध्ये रेसिपी शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर तुम्ही नक्की बघा आणि तुमचे सजेशनसुद्धा द्या. आणि तुम्हाला नवीन अजून काय यामध्ये वाटतं तर ते कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही असंच बनवतात का तेही सांगा. तर चला बघूया रेसिपी. तर पातेल्याला इथं तेल लावून झालेलं आहे. म्हणजे खाली जे आपण काही याच्यामध्ये खिशी घालणार आहोत नाचणीच्या पापडाची, तर ती चिपकणार नाही. तर बघा इथं आहे नाचणीचं पापडचं पीठ बनवलेलं आहे. तर बघा इथं हे पीठ बनवलेलं आहे. तर ती पीठची प्रोसेस मी तुम्हाला आधीच पूर्ण दाखवलेली आहे. तर बघा आता आई आपल्याला तर आई म्हणत आहे की जेवढं पीठ आहे तेवढंच पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे. बघा जेवढं पीठ आहे तेवढंच यामध्ये पाणी घातलं जात आहे. तर इथं 1 किलो नाचणीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याचं पीठ पडलेलं आहे 1.5 शेर. तर मापी 1.5 शेर पडलेलं आहे. तर त्या कारणामुळे आपण थोडंसं पाणी यामध्ये 1 ग्लास एक्स्ट्रा घातलेलं आहे. आणि जर वाटलंच तर आपण अजून घालू शकतो, म्हणून अजून म्हणजे कमीत कमी घातलेलं आहे. आणि गरम पाणी सुद्धा करून ठेवलेलं आहे म्हणजे जेणेकरून पटकन वापरता येईल. पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता अशी गडगडीत मस्त उकळत आहे पाणी. आणि त्यामध्ये मसाला घालायचा आहे. हा मसाला टाकलेला आहे नागली पापडचा. हा 1 किलोसाठी टाकला जातो. तर पूर्ण टाकून दिलेला आहे. त्यानंतर तीळ घालायची आहे. तर तुम्ही बघू शकता एकदम उकळत्या पाण्यामध्ये आपण हे सगळं घालून घेतलं आहे. त्यानंतर आपल्याला पीठ घालायचं आहे. तर बघा याची खिशीची पद्धत अशी आहे की पीठ टाकल्यानंतर हे पीठ असंच ठेवावं लागतं. यावरती पाणी येऊ द्यावं लागतं. आता यावरती आपण झाकण ठेवणार आहोत. आणि अजून आलेलं नाही आहे पिठाच्या वरती. तर बघा अशा प्रकारे पाणी येऊ द्यायचं आहे पूर्ण प्रकारे. आणि आता हे घेतलं आहे आईनं खोरणं आणि या खोरण्याच्या साह्याने पीठ हलवून घ्यायचं आहे. ते कपडा घे ना, पकडू काय इकडनं तर पीठ चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर तर बघा हे असं प्लेन करून ठेवलं आहे. आणि गॅसचा फ्लेम अगदी लो ठेवायचा आहे. यावरती कपडा ओला करायचा आणि तो ठेवायचा. त्यावरती शिपका घालायचा आहे पाण्याचा. त्यानंतर झाकण ठेवून द्यायचं आहे 1 ते 2 मिनिटासाठी. तर तसा अंदाज तुम्ही घ्यायचा आहे. तर बघा अशी वाफ आलेली आहे त्या खिशीला. त्यानंतर ही खिशी आपल्याला पलटायची आहे. म्हणजे खालचं पीठ वरती आणि वरचं पीठ खाली असं गेलं पाहिजे. म्हणजे छान प्रकारे ती पीठ असं मस्त शिजून उठतं. आणि बघा किती काळपट हा कलर होत चालला आहे. जेवढं डार्क तेवढं हे मस्त पीठ शिजलेलं असं समजावं असं आई सांगत होती मला. त्यानंतर बघा असं मस्त असं दोन्ही बाजूने पलटवून घेतलं. तर परत तीच प्रोसेस आपल्याला करायची आहे. प्लेन पीठ करून घेतलं. त्यानंतर यावरती परत थंड पाण्याने भिजवलेला कपडा घातलेला आहे. बघा अशा प्रकारे ठेवून घ्यायचं आहे. आणि गॅसचा फ्लेम लो ठेवायचा आहे. आणि पाण्याचा शिपका मारायचा आहे वरतून.
बघा अशा प्रकारे आणि झाकण ठेवून द्यायचं आहे। परत 2 मिनिटांनी आपण हे बघून घेणार आहोत। तर बघा अशा प्रकारे आपली खिशी अगदी घमघमाट असा मस्त वास येत आहे आणि खिशीसुद्धा झालेली आहे। तर बघा एकदम काळपट असा कलर आलेला आहे आणि शिजलेल्याचा आपल्याला अनुभव येतो, म्हणजे एकदम चमकत आहे ते खिशी, असं आई म्हणत होती। अगदी छान असं झालं होतं। तर बघा आता आपल्याला हे उतरून घ्यायचं आहे। आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि खिशी जी आहे ती पलटून बघून काढायची आहे। आता आपण एक ओला कपडा केलेला आहे बघा इथं, आणि इथं आपल्याला ओल्या कपड्यामध्ये ही खिशी टाकून घ्यायची आहे बघा अशा प्रकारे। आता हा ओला कपडा एका ठिकाणी जमा करून आपल्याला असंच ठेवायचं आहे, जेणेकरून हे जे पीठ आपण खिशी करून ठेवलेलं आहे ते थंड नाही झालं पाहिजे। लक्षात ठेवा, जेवढं गरम पीठ तेवढं तुमचा पापड एकदम लांबणार आणि छान होणार। आणि बघा आता आजी तिकडे पापडाचं पीठ घेऊन गेली, त्यानंतर इथं आम्ही खिशीवरती ताव मारत आहोत। मस्त त्यावरती तेल आणि तीळसुद्धा टाकलेली आहे। तर इथं मिक्स केलेलं आहे मस्त असं, आणि तुकडेसुद्धा करत आहे। ज्याला हवं तेवढं त्याने तुकडा उचलावा आणि खावा। तर मीही याचा आनंद घेतला। मस्त अशी पटकन असं उचललं। अगदी गरम गरम खिशी खाण्याचा अनुभव माझाही हा पहिलाच आहे। तर मी ज्वारीची खिशी याआधी खूपदा खाल्ली आहे, पण पहिल्यांदा नाचणीची खिशी खात आहे। तर मला फार आवडलं। नाचणीचा पापडही आवडतो, त्यानंतर ही खिशीसुद्धा खूप आवडली। तर बघा अशा प्रकारे ही बनते आणि खूप छानही लागते। पापड जसं तसंच टेस्ट खिशीची लागते। तर बघा अशा प्रकारे दिसत आहे। तर चला पापड करूया। तर इथं आई सुरुवातीला लागून गेलेली आहे। तर इथं हे प्रेस मशीन आहे छोटंवालं। तर यामध्ये 2 प्लॅस्टिकचे कागद ठेवले, त्यावरती थोडंसं तेल लावायचं आणि गोळा करून प्रेस करायचं। जेवढा तुम्हाला प्रेस करता येईल तेवढा जास्तीत जास्त प्रेस करा, म्हणजे पापड अगदी पातळ होतो। तर बघा अशा प्रकारे हे पापड केले जात होते आणि पटपट भरभर हे पापड होतात। आधी लक्षात ठेवा, कधीही हे जे खिशी घातलेलं पीठ आहे ते थंड नाही होऊ द्यायचं आहे, ते आपल्याला झाकून ठेवायचं आहे। त्यानंतर काकू इथं गेलेली होती पापड घालण्यासाठी। तर आणि उन्हाळ्याचं म्हणजे ऊन खूपच बेकार असतं, खूप तापलेलं होतं आणि पापड वाळायला अगदी काहीच वेळ लागला नाही। 2 तासातही ते पापड वाळून गेले। तर पहिली बॅच तयार झालेली होती, तर ही खाटवरती जात होती। तर बघा 1 किलोचे पापड होते करायचे, पण खूप मंडळी होती पापड करण्यासाठी, तर ते मी तुम्हाला दाखवणारच आहे। तर बघा असे हे पापड घातलेले आहे। गावामध्ये दारीत जरी पापड टाकले तरी खूप छान होतात। तर बघा एवढी सारी मंडळी होती पापड करण्यासाठी, आणि भूमी आणि ज्ञानेशला हे फर्स्ट टाईम ते बघत होते पापड करताना। तर त्यांना खूप उत्साह होता आणि ज्ञानेशलाही काहीतरी नवीन वाटत होतं आणि मी व्हिडिओमध्ये बिझी होते, व्हिडिओ काढत होते। त्यानंतर आता मी म्हटलं चला बस करते आणि पापड करायला सुरुवात करते। तर मी फोन ठेवून दिला। त्यानंतर शेवटचीच बॅच तुम्हाला आता दाखवते। तर बघा आता पूर्ण पापड करून झालेली आहे आणि लास्ट बॅच आता वाळत घालायचा वेळ आलेला आहे। तर एवढे पापड झालेले आहे 1 किलोमध्ये। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे मस्त नाचणीचे पापड झालेले आहेत। आणि एव्हाने आता नाचणीचे पापड सगळ्यांना खूप आवडतात आणि ते किती हेल्दी आहे ते सगळ्यांना माहिती झालेलं आहे। त्यामुळे लहान मुलांना जास्तीत जास्त खाऊ घालण्याचा प्रयत्न केला जातो। तर अशी होती आपली रेसिपी। तर तुम्हाला कशी वाटली तर ते कमेंट करून मला नक्की सांगा। तर बघा असे पापड वाळत घातले आणि संध्याकाळी आईने हे पापड एकदम कोरडे झाल्यानंतर मस्त एकावर एक गड्डी करून मस्त कसे बांधून ठेवले, जेणेकरून आम्हाला न्यायला सोपे होतील। तर बघा असे झालेले आपले नाचणीचे पापड किंवा नागलीचे पापड। तर बघा, आणि तुम्हाला आवडली का रेसिपी तर नक्की लाईक करून मला नक्कीच समजेल की तुम्हाला ही रेसिपी आवडली, आणि व्हिडिओला लाईक करा।